स्वामींच्या कृपेने मला पर्यावरण खातं मिळालं. गणपती दूध पितो असल्या अंधश्रद्धांवर माझा विश्वास नाही. मी अंधश्रद्धाळू अजिबात नाही. माझ्या बाबांचा गणपती दूध पित नव्हता. मी श्रद्धाळू आहे. स्वामींच्या कृपेने मला पर्यावरण खातं मिळालंय. विज्ञानाशी सांगड घातली गेली पाहिजे. महादेवाचे वाहन नंदी ज्या देवांचा विचार करतो त्या देवांमागे प्राणी असतात. गणपती दूध पितो असल्या अंधश्रद्धांवर माझा विश्वास नाही. सोन्याच्या मोहरा पुढच्या पिढीसाठी कामी येणार नाहीत. प्रयागराजमध्ये कुंभ आहे. त्या ठिकाणी अनेक तपस्वी आहेत. आधी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी तिथे जायचे. आता कुंभ पाहायला जातात. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभला थोडी जबाबदारी आली. तुम्ही मुंडे साहेबांवर प्रेम करणारे आहात. मला मुंडे साहेबांचा वारसा मिळाला आहे म्हणून लोकांनी स्वीकारलं असं म्हणत आज रविवार दिनांक 9 पंकजा मुंडे नाशिकमध्ये दाखल झाल्या असून स्वामी समर्थ केंद्राच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. खंडणी प्रकरणात जेव्हा वाल्मिक कराड याचा शोध पोलीस घेत होते तेव्हा नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे अण्णासाहेब मोरे म्हणजेच गुरुमाऊली यांच्या आश्रमात 15 आणि 16 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे मुक्कामाला होते आणि 17 तारखेला ते आश्रमाच्या बाहेर निघून गेले असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला होता. त्यानंतर पंकजा मुंडे यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. आणि आभार मानते आबासाहेबांचे की त्यांनी एका अशा कार्यक्रमाला येण्याची मला संधी दिली. मी या कार्यक्रमाला 3-4 वर्षापूर्वी पण आले होते. 3 वर्ष झाले असतील आपण. तेव्हा असाच एक कार्यक्रम होता आणि मी खरं तर तेव्हा मंत्री देखील नव्हते. पण तरीही मला आवर्जून त्यांनी निमंत्रण केलं होतं आणि मी त्या कार्यक्रमाला आले. त्यानंतर आज मी इथे आलेली आहे आणि आज अशा जबाबदारी माझ्याकडे आहे ती खरंच मला वाटतं हा स्वामींचा आशीर्वादच आहे की ही मला जबाबदारी आहे. आबासाहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की पर्यावरण म्हणजे काय आहे तर प्रकृती आहे आणि प्रकृती ही देवी आहे आणि देवी समान आहे. आपल्या बोळ्या बाबड्या कल्पनासुद्धा कधी कधी आपल्याला चांगलं काम करण्याकडे नेत असतात. मी अंधश्रद्धाळू अजिबात नाही. माझ्या बाबांचा गणपती दूध पित नव्हता. मी अजिबात अंधश्रद्धाळू नाही पण श्रद्धाळू नक्कीच आहे. हे जग जेव्हा जन्माला आलं असेल तेव्हा प्रकृतीनेच आपल्याला जन्माला घातलेला आहे. प्रकृतीनेच आपलं संगोपन केलेलं आहे. प्रकृतीने आपल्याला असं वाढवलेलं आहे की प्रत्येक वेगवेगळ्या धर्मामध्ये त्यांच्या विश्वासामध्ये नक्कीच प्रकृती आहे. आपल्याही धर्मामध्ये आपण विचार केला महादेवाचं वाहन आहे नंदीबैल. साक्षात विष्णूच्या विराजमान ज्याच्यावर आहे ते आहे शेषनाग. ज्या ज्या देवांचा आपण विचार करतो कालभैरवांचं श्वान आहे. प्रत्येक देवांच्या आजूबाजूला भगवान श्रीकृष्णाच्या मागे जर पाहिलं तर आपल्याला गोमाता दिसते. कदाचित विश्वासाची आणि विज्ञानाची सांगड हेच या पृथ्वीला वाचवू शकते, या पृथ्वीला पुढे नेऊ शकते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड.